असतात. एक सांगितलं ब्रेथलेसनेस, अजून इडिमा असू शकतो का? इडिमा असू शकतो का? समजा एखाद्याला पल्मोनरी काहीतरी कंप्लेंट्स आहेत आणि मग त्यांचा कार्डियकवर लोड येतो, तर इडिमा आला असू शकतो का? अजून ज्याला सायनसचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यामध्ये पण काही गडबड असू शकते. ॲलर्जिक रायनायटिसचा पेशंट काय सांगतो? शिंका चेंज झाला की मला त्रास होतो, किंवा धुळीमध्ये खूप काम केलं मी तर मला लगेच शिंका सुरू होतात. नंतर आता काही पेशंटला सिम्पल आपला थ्रोट इन्फेक्शन असेल, मग पुढे जाऊन ते खालीपर्यंत पसरलं असेल, मग त्याला काय म्हणतात? ब्रॉन्कायटिस. मग त्या पेशंटमध्ये काय सिम्पटम्स असतील? फीवर असू शकतो, किंवा कफ सारखं असं सांगू शकतो, किंवा पेशंटमध्ये खोकला असतो तर कुठल्या प्रकारचा असू शकतो? एक ड्राय कफ असतो, एक वेट कफ असतो. पेशंट सांगतो की मला खूप खोकला येतो पण तेवढा कफ येत नाही. आता पेशंट चेक करताना काय बघायचं? मैं आपको समझाती हूँ, वैसे बस आपको बैठना है, ऐसे यहाँ पे बैठिए और पीठ मेरी तरफ, पीठ मेरी तरफ, और अपने दोनों हाथ है ना ऐसे कीजिए, ठीक, और सीधा बैठिए, सीधा बैठिए. पेशंटला दोन्ही हात असे करायला सांगायचे, त्याच्यामुळे स्कॅप्युलरचे जे फ्लॅन्स आहेत ते ओपन होतील आणि आपल्याला व्यवस्थित चेस्ट पॉसिबल करता येईल. ती गर्दन आहे ना त्याच्यामध्ये नीचे करूया. आता पेशंटला काय सांगायचं? लांब श्वास घ्यायचा आणि सोडायचा. जर पेशंटने लांब श्वास घेऊन सोडला नाही तर आपल्याला आवाज नीट ऐकू येणार नाही. जर पेशंटला नुसतं चेक केलं आपण आणि मग नंतर लांब श्वास घेतलाच नाही पेशंटला ऐकू येणार नाही. म्हणजे मैं चेक करूँगी ना, आपको लंबी सांस लेनी और छोड़नी है. मग कुठे कुठे बघणार आपण स्टेपनी? लंबी सांस लीजिए, छोड़िए, अरे और एक बार. टोटल 6 पॉईंट्स आहेत, तिथे आपण चेक करतो. हे 2 पॉईंट, हे 2 पॉईंट, हे 2 पॉईंट, आणि नंतर दोन्ही साईडला पण. बऱ्याच वेळा साईडला चेक करायचं राहून जातं, तर आपण साईडला पण चेक करायचं. नंतर आता फिमेल पेशंट असेल तर मोस्ट ऑफ दी बॅक साईडनीच चेक करायचं, कारण ब्रेस्ट फॅटमुळं तेवढं चांगलं साऊंड येत नाही आणि साऊंड ठीक आहे. आणि साऊंड कुठले कुठले आहेत? विजिंग साऊंड कधी येतो? आणि मग विजेस म्हणजे काय आहे? म्हणजे तिथला ट्रॅक छोटा झालेला आहे, म्हणजे त्यामुळं एक शिट्टीसारखा आवाज येतो, विजेस म्हणतात. आणि अजून काय म्हणतात? जे ऑडिबल विजेस आहेत त्यालाच रॉन्कार म्हणतात, म्हणजे बाहेरूनच ऐकू येतं आपल्याला. एखाद्या पेशंटला दम लागतो आणि बाहेरूनच असं विजेसचं साऊंड ऐकू येतं, त्यालाच रॉन्कार म्हणतात. अजून एक असतं क्रॅकल साऊंड, आपल्याला ब्रॉन्कायटिसमध्ये म्हणजे कागद चिरकायला ऐकू येतो. नंतर समजा मी आता हे असं अस्कळ करते आणि मला आवाजच नाही ऐकू आला, काहीच आवाज नाही ऐकू आला, तर कसं काय अर्थ आहे? इफ्युजन असू शकतं. प्ल्युरल इफ्युजन आहे तर मला कुठलाच साऊंड ऐकू नाही येणार. आता तरी एक्सरे निघाले किंवा USG आपण करतो, पण मग पूर्वी कसं चेक करायचे? ट्रॅक करून चेक करायचं की कुठला साऊंड ऐकू येतोय. अशा पद्धतीने आपण चेक करतो. कुठले असे डिसीज आहेत ज्यांच्यामध्ये प्ल्युरल इफ्युजन होऊ शकतं? न्यूमोनिया, अजून असायटिसमध्ये ॲब्डॉमिनल फ्लुइड वर येऊ शकतं. अजून कशामध्ये? असायटिस बसून प्ल्युरल इफ्युजन होऊ शकतं. अजून डेंग्यूमध्ये पण असं होऊ शकतं. अजून ट्युबरक्युलोसिसमध्ये होऊ शकतं. ट्युबरक्युलोसिसमध्ये अजून कुठले सिम्पटम्स असतात? ट्युबरक्युलोसिसमध्ये वेट लॉस, फीवर असतो. कशाने? ताप उतरण्याचा वेट लॉस असतो. आणि अजून काय असतं? अग्निमध्ये खूप असतं, खूप अजिबात काय अनेक दिवसांची हिस्ट्री असते. अजून कुठले असे आजार आहेत ज्याच्यामध्ये काहीतरी संप्राप्ती दुसऱ्या आजारामुळे याची होऊ शकते? रेस्पिरेटरीची, कार्डियकमुळे होऊ शकते. तर कुठे पण कार्डियक असेल संप्राप्ती तर पल्मोनरीवर प्रेशर येऊन त्याचे पण होऊ शकतं. किंवा रिनल फेल्युअरमुळे होऊ शकतं का? पण रिनल फेल्युअरचा पण परिणाम त्याच्यावर होऊ शकतो. अजून समजा कीटोॲसिडोसिसचा पेशंट आहे तर त्याच्यामध्ये होईल का? त्याच्यामध्ये काय होईल? किडनी समजा शटडाऊन झाली तर त्याच्यानंतर एक ऑर्गन शटडाऊन होऊन जाऊन लंग्सवर पण इफेक्ट होऊ शकतो. शुगरच्या पेशंटमध्ये काय होऊ शकतं? शुगरच्या पेशंटमध्ये पण सगळ्यात पहिल्यांदा डोळे, मग किडनी आणि मग इतर ऑर्गन डॅमेज होतात. ॲनिमिक पेशंट असेल ज्याच्यामध्ये हार्टलाच ब्लड सप्लाय नीट होत नसेल तर मग काय होतं?
कार्डिओमेगॅली होईल, बरोबर की नाही? हार्ट जास्त कम करेल, कार्डिओमेगॅली होईल आणि मग त्याचा इफेक्ट पण होईल. नंतर आपण काय चेक करतो? पेशंटची पल्स चेक करतो. पल्सवरून काय समजतं? पल्सचा आणि हार्ट रेटचा संबंध आहे का? मग पल्सवरून आपल्याला हार्ट रेट समजू शकतो. समजा एखाद्याला हायपो किंवा हायपरथायरॉइडिझमचे सिम्पटम्स आहेत तर त्याचा कार्डियक आणि रेस्पिरेटरी तर म्हणजे अशा सगळ्या सिस्टीमचा या एका सिस्टीमवर परिणाम होऊ शकतो. फक्त रिलेटेड टू एकच सिस्टीम असे नाही. आता एक तुम्हाला केस आधी सांगितली होती की एका पेशंटला कार्डियक प्रॉब्लेम होता पण त्याचा कफ कमी होत नव्हता. मग त्याने खूप कफ सिरप घेतले जवळपास 6 महिने 8 महिने पण ते कमी झालं नाही का तर त्याचं ओरिजिन कार्डियक होतं. तर मग प्रत्येक वेळी रेस्पिरेटरी सिम्पटम दिसत आहेत म्हणून फक्त रेस्पिरेटरी रिलेटेड असेल असं नाही, इतर कुठल्या सिस्टीम इन्व्हॉल्व आहेत का ते पण बघायला पाहिजे. समजलंय का? बेसिक तरी कोणाला अजून काही डाऊट? आपण इथे समोरून चेक करतो पेशंटला तेव्हा कुठले पॉईंट चेक करतो? लंबी सांस लीजिए छोड़िए, सीधा बैठिए ऐसा, गर्दन जस्ट लीजिए ऐसा, लंबी सांस लीजिए छोड़िए, लंबी सांस लीजिए छोड़िए. जेव्हा आपल्याला कार्डियक साऊंड ऐकायचं असतं ना तेव्हा लांब श्वास घ्यायला नाही लावायचा, नाहीतर कार्डियक साऊंड ऐकू येत नाही. जेव्हा आपल्याला रेस्पिरेटरी ऐकायचं तेव्हाच फक्त असं सांगायचं. ठीक आहे, कोणाला काही डाऊट?